डॉलीबाई इथे तर जाम गर्दी आहे, आपल्याला इकडनं नाही जाता येणार. मग आता आपल्याला हॉटेलवर तर जावंच लागेल. इकडनं जाऊया, फिरून जाऊया. चला चला. डॉलीबाई ते पिन द्या. काय? ते तुम्ही केसांना लावता ना, ती पिन द्या. कशाला? अहो डॉलीबाई नका ना भेजा खाऊ, आपलं आपण सांगतो तेवढं करा, लवकर पिन द्या. ही घ्या ही. हा हेच. देवा काय करताय तुम्ही? कोणाची बाईक आपल्याला माहिती नाहीये. तुम्ही माहितीये का काय करताय? बापरे आपल्याकडे चावी काय? ओ माय गॉड. ओ याला चोरी म्हणतात, चोरी. अहो डॉलीबाई आपण आहोत ना, तुम्ही नका टेन्शन घेऊ. काय नका टेन्शन घेऊ, चोरी करत आहे आणि काय टेन्शन नका घेऊ. आणि बापरे मी ह्याच्यावर नाही, मला ह्याच्यावर बसायला पण भीती वाटते. मी नाही. अहो आपण सांगितलं ना आपण आहोत म्हणून. नाही 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 मी नाही येणार आहे. तुम्ही येणार नाही? नाही 100% येणार नाही. नाही. ठीक आहे, मागे येऊन बघा. मोनिका मॅडम मी येते. चला 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 लवकर. माझी गाडी माझी गाडी. मोनिका मॅम थांबा ना. मोनिका मॅम. मोनिका मॅडम थांबा. देवा मी काय म्हणते, नको जायला. डॉलीबाई तुम्ही आता नका टेन्शन घेऊ, आपण आहोत ना, नको आपण बघून घेऊ काय ते करायचं. नको जाऊयात आपण परत. डॉलीबाई आपण आहोत ना, चला. देवा एवढी गर्दी काय? जाऊ दे मी जाते. नाही डॉलीबाई, डॉलीबाई डॉलीबाई आपण तुम्हाला काय म्हंटल, टेन्शन नाही घ्यायचं, आपण आहोत ना, आपण बघून घेऊ काय होईल ते. चला. डॉलीबाई चला. हा साहेब लगेच पाठवतो आपण. हा तुम्ही फिकर करू नका. हे बघा आमची पावभाजी पण ट्राय करा तुम्ही. तुझं काय? हा घेतला घेतला. जा जाऊन किचन मध्ये सांग. जा हा हा. यांचं काय? हा हा लगेच दे ना तुम्हाला. मॅडम फोटो नको. भावा फोटो नाही काढायचा. अहो डॉलीबाई काय टेन्शन नाही, फोटो नाही काढायचा. हा हा. अरे बघा फोटो नको, फोटो नाही काढायचा. पहिले सांगतो सत्या. ए सत्या, अरे आपण तुला फोन लावतो, तुझा फोन. अरे भाई बघ ना पब्लिक किती आली फोनवर.
हे सोडा देवाबाई डॉली वहिनी कुठे होता तुम्ही? अरे केवढा इंतजार केला तुमचा. ए द्या तुम्ही या ना माझ्याबरोबर, या इकडे. चला. त्या गोष्टी नक्की काय झालंय? सांगतो सगळा काय सांगतो. थांबा एक मिनिट. ये बघा, ये बघा. मोनिका मैडम ने हमारी मदद की, हमें काम दिया, काम. नुसतं कामच नाही दिलं तर प्रेम सुद्धा दिलं. कोण कोणाच्या वाईट वेळेला कामाला येतो. त्यांचं हॉटेल नुकसानीत चालत असताना सुद्धा त्यांनी आम्हाला कामाला ठेवलं आणि आम्हाला कसल्याच कामाचा अनुभव नसताना सुद्धा, म्हणजे हे त्यांचे उपकारच आहेत ना. जिम मध्ये कामाला होतो मी. त्या हॉटेल मधलं काही पण कळत नाही मला, पण विश्वास ठेवला त्यांनी आमच्यावर. वाईट वेळेत मदत केली त्यांनी आमची. आज त्यांच्यावर वाईट वेळ आली आहे. जर तुम्ही आम्हाला मदत नाही केली तर मॅडमचं काम जाईल. सो प्लीज. मी फक्त एवढंच म्हणेल, ज्यांनी कोणाचं वाईट केलं नाही देव त्यांचं कधीच वाईट करणार नाही. तुम्ही एकदा हॉटेलवर आलात तर आमची पण नोकरी वाचेल आणि मॅडमची पण. सो प्लीज प्लीज आमच्या हॉटेलमध्ये नक्की या. गॉड, हे थैंक यू प्राची. कैसे शुक्रिया अदा करूं, मेरे पास तो लफ्ज ही नहीं है. थैंक यू किशोरदा. थैंक यू जिम्या, विनायक. ऍक्च्युली तुम्ही सगळेजण जर नसतात ना तर हे शक्य झालं नसतं. तुमच्या सगळ्यांचा सपोर्ट आहे म्हणून आज कॅफेला सक्सेस मिळाला. हे सगळं टीम वर्क आहे आणि तुम्ही सगळेजण खंबीर माझ्या मागे उभे राहिलात म्हणून आणि म्हणूनच फक्त हे शक्य झालं. आणि या व्हिडिओसाठी तर बापरे, मी फक्त थँक्यू बोलू शकते. थँक्यू सो मच. कबीर, मॅम, कबीर, आता मी मॅम म्हणून बोलतोय पण तू आई म्हणून समजून घे. मॅम, आय एम सो प्राऊड ऑफ यू. मॅम, खरंच तुम्ही एक एक्झाम्पल सेट केलंय. फील्ड कुठलंही असू दे, यू हॅव ऑलवेज प्रूव्ड युअरसेल्फ ॲज द बेस्ट. म्हणजे आतापर्यंत डॉक्टर म्हणून तुम्ही खूप लोकांचे जीव वाचवलेत आणि आता इथे काम देऊन, रोजगार देऊन लोकांचे जीव वाचवताय. खरंच वी आर ऑल व्हेरी प्राऊड ऑफ यू. अरे या कॉलर, चल तुला हॉटेल दाखवतो. चल. पावभाजी पण खाऊ घाला. मोनिका मॅडम. मॅडम, ह्या बायकांना त्यांना तुम्हाला भेटायचंय म्हणून सकाळपासून आपल्या घराबाहेर तुमची वाट बघतायत. पिंकी, सगळं काय चाललंय? अहो मॅडम, म्हणजे तुम्ही ह्या लोकांना जसं काम दिलं ना तसं या बायकांना पण कामाची खूप गरज आहे. जरा तुम्ही त्यांना बोलून घ्या ना कामाबद्दल. हा, त्यासाठी ते बोलायला आले. हो मॅडम, मला पण ना कामाची गरज आहे. तुम्ही बोलाल त्या पगारात मी काम करेन. मॅडम, मी पण पोळी भाजी बनवते, ऑर्डरी घेते. मला काही काम मिळेल का? म्हणजे त्याच्यासाठी ह्या बायका आल्या होत्या? मला वाटलं की काय काय वाटलं मॅडम? काय नाही आम्हाला पण हेच वाटलं होतं, बाकी काही नाही. है की नाही मोनिका मॅडम? हो,
तेच वाटलं. हा हा. अक्का, आजी महिला मंडळ तुम्ही या इकडे बसा. इंटरनॅशनल बघ यांना काय हवंय. बसा इथे इथे आतमध्ये. हा मला तुमच्याशी काहीतरी बोलायचंय. काय बोलायचंय? तुम्ही काहीतरी विसरताय. मी काही विसरले नाही. तुम्ही माझ्या बरोबर पैस लावली होती. हॉटेलचा धंदा चांगला झाला पाहिजे तरच तुझी नोकरी टिकून राहील, कळलं? जर का हॉटेल चाललं नाही तर आपण स्वतः त्या हाताला धरून हा हॉटेल बाहेर काढू. आपण जबान देतो. हा माझ्या लक्षात आहे. मग तुमच्या लक्षात असूनही तुमचं त्यावर काही म्हणणं नाहीये का? काय म्हणणं असणार आहे? तुम्हाला काय वाटलं? तुम्ही माझ्या हाताला धरून मला इथून बाहेर काढायला लावलं. वाटेल ते मला बोललात, माझा एवढा अपमान केलात. सगळं 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 तुमच्या सोयीनुसार होणार का? दर वेळेला हे सगळं तुमच्या मनाप्रमाणे होणार का? मग आता तू तमाशा करणार? तुम्ही सुरू केलेल्या तमाशावर मी पडदा टाकतीये. ही डॉक्टर मोनिका श्रीखंडे गप्प बसणार नाही. या सगळ्याची आता तुम्हाला शिक्षा मिळणार आहे. तू मला शिक्षा देणार? हो. आणि तुमची शिक्षा ही आहे की तुम्ही आम्हाला सगळ्यांना तुमच्या हातून बनवलेली मटण भाकरी रोज खाऊ घालायची आहे. अक्का, हे कॅफे तुमचं किंवा माझं असं नाही, हे आपलं आहे. जे काही आहे ते आपल्याला मिळून करावं लागणार आहे. तुम्ही कराल ना मटण भाकरी? काय सत्य भाऊजी? वहिनी एक नंबर, कमाल. तुम्ही कराल ना मटण भाकरी? हा करण करण. तसं पण मला कोणाचे उपकार नकोयत. ए सत्या, पिंकीताई, ए कबीर, डॉलीबाई, या लवकर या, बाहेर या इकडे. मी फक्त बघाच. काय झालं? बघा तर पहिले, काय मग बोला. कमाल. आता बघा, हे देवनिका नाव आहे ना, बघा कसं एक नंबर दिसतंय. वाव, तुम्ही केवढे छान सजवलंय देवनिका हे नाव. मग स्पेशल आहे ना खूप तुमच्यासाठी. अरे म्हणजे काय, नाही म्हणजे ते आपल्या हॉटेलचं नाव आहे ना, म्हणून ते असं आपण स्पेशल असं सजवलंय. नाही तर बाकी काय नाही. तुमच्या मनात असं काय नाही, काय गैरसमज करून घ्यायचं नाही. हा नाही, ते कळलंय मला. तुम्ही रात्रभर जागलात ना त्याच्यावरून. ते बघा, देवनिका नाव कसं एक नंबर दिसतंय ना. हा मस्त वाचतो ना. कमाल.
एकदम हे शेफ वाला लुक. म्हणजे आता आपलं किचन काय नॉर्मल किचन नाहीये, प्रोफेशनल कॅफेतलं किचन आहे. काय असं काय बनवलंय? गरमागरम शिरा बनवलाय. आज काय एकदम स्पेशल? हो, असं काय करताय? आपल्या प्लॅनची तयारी आहे ही. आपला कोणता प्लॅन? काय चाललंय सत्या भाऊजी? फ्रेंडशिप वाला प्लॅन. अच्छा, फ्रेंडशिप. हे चांगलं आहे. पण कसं आहे ना डॉली बहिणी, अहो बाहेर आता ती सगळी लोक येतील ना, मग लय घाई होईल आणि आपल्या लोकांचा गोंधळ होईल, आपल्याला टेन्शन येतोय. म्हणून जरा मी काही टेन्शन घेऊ नका हो, मी सगळं मॅनेज करेन. तुम्ही कराल ना सगळं, मग काही टेन्शन नाही. मग हे सगळं रेडी झालंय, तुम्ही जे काय बनवलंय ते? हो म्हणजे मग द्या ना आपल्याला. मी ते स्पेशली देवांसाठी बनवले. आधी त्यांना टेस्ट करू देत, त्यांचं खाऊन झाल्यावर मग तुम्हाला देते. चालेल? नक्की द्याल ना? हो हो नक्की. मग ठीक आहे, आपण आपलं काम करतो. देवा, बरं झालं भेटलात. थोडस खाऊन घ्या ना. आपल्याला टाइम नाही. मी पण काहीतरी टाइमपास करायला नाही आलीये. बाकी सगळ्यांनी सकाळपासून थोडं ना थोडं काही ना काहीतरी खाल्लंय. तुम्हीच काही खाल्लेलं नाहीये. चला पटकन खाऊन घ्या. आपल्याला गरज नाही. आपल्याला भूक लागेल तेव्हा आपण खाऊन घेऊ. मी केलाय शिरा, तुम्हाला आवडतो म्हणून. खा ना थोडासा. ए तिकडनं उचल आणि तिकडे नेऊन ठेव ना. 17 तेच ते सांगायचं कळत नाही काय? जे आता अहो डॉक्टर म्हणून सांगतेय, पुन्हा चक्कर येऊन पडलात ना तर तुमच्याच कामात गडबड होईल. आपल्याला काय नाही होत. ठीक आहे, मला माहिती आहे आता तुमचं काही माझ्यावर प्रेम बिम राहिलेलं नाहीये, पण मैत्रीण म्हणून तर खाऊ शकता ना. एक मिनिट, कोण म्हटलं तुम्ही आपल्या मैत्रीण? हा, आपल्यात मैत्री आहे तुम्हाला कोण बोललं? नाहीये का? कशाला? कोण बोललं? म्हणजे मला असं वाटलं की आहे. हो मॅडम, आपल्याला तुमची दोस्ती पण नकोय आणि आपल्याला तुमची दुश्मनी पण नकोय. जा ना, तुम्ही तुमचं काम करा ना. पण नुसती फ्रेंडशिप करायला काय प्रॉब्लेम आहे? हो डॉलीबाई, अहो जा ना तुम्ही. सकाळी सकाळी कशाला आपला भेजा खराब करताय? तुझ्या तर ये आता तिकडे उचलता का देऊ एक ठेवून? कशाला माझ्यावरचा राग त्याच्यावर काढताय? हो डॉलीबाई, अहो तुम्ही जा ना, आपल्याला आपलं काम करू दे ना. तुम्ही तुमचं काम करा ना. हे बघा, सांगितलं ना तुम्हाला, आपल्याला तुमची दोस्ती पण नकोय आणि आपल्याला तुमची दुश्मनी पण नकोय. हे घेऊन जा. हा शिरा मी तुम्हाला आवडतो म्हणून स्पेशली तुमच्यासाठी बनवलाय. जर का तुम्ही हा शिरा खाल्लात तर तुम्ही माझी फ्रेंडशिप एक्सेप्ट केली असं मी समजेन. आणि आपण हे असं कधीच नाही करणार. आणि मी हेच करणार. मम्मी काय मम्मी काय? चल अहो पोराला लागेल ना तुमच्या. काय तुम्ही गप्प बसाव. काय रे तू वेंधळ्यासारखा करतोयस? हे बघ, त्या मुली समोर नीट वाग, नाहीतर आपली इज्जत. तुम्ही गप्प बसाव. तुम्हाला काय कळतंय? मॅडम हे बघा, आता आपण होत ना. काय लागलं वगैरे ना तर आपल्याला डायरेक्ट सांगायचं. हा, टेन्शन नाही घ्यायचं अजिबात. आपण होत ना. आता आपली ड्युटी तुमच्यावर आहे. काय? अरे वा वा, काय हे आदरातिथ्य. तुम्हाला काय कळतंय त्यातलं? गप्प बसा. नाही असायलाच हवं, पण त्यात काय कौतुक? आम्हाला रोजची सवय. ते मुलीकडचे येतील ना, त्यांचा नीट पाहुणचार करा. म्हणजे काय? आपण होत ना. हो करणार. नुसतं हो हो करू नका हो. ते मुलीकडचे ना आधीच अग्निपरीक्षा असल्यासारखे गोंधळलेले आणि त्यात नको ते उद्योग नकोय. नीट लक्ष द्या त्यांच्याकडे, नाही तर तुमचं पेमेंट. कळला आपल्याला सगळं कळला. आपण सांगितलं ना, आपण तेव्हा टेन्शन घ्यायचं नाही. आता आपण यायचं तुमची टेक केअर घ्यायला. काय काय लागलं तर आपल्याला सांगायचं आहे की नाही? चला आतमध्ये या. चल मित्र. सत्या बरं झालं तू आला, आपल्याकडे बाऊल कमी आहे. अरे लोक मोज बघ. अरे ती लोक आली. अरे यार येऊ दे ना. लोक आले. अरे मग त्यांना बसायला असं वेलकम. एक मिनिट तू जरा थंडी. हे बघ, आपण त्यांना बसवलंय, सगळं केलेलं आहे. पण आपल्याला ते हे पाहिजे. ते हे पाहिजे का?
हे काय? फ्रेंडशिप. अरे सत्या, मुलीकडची माणसं येतील, तू जाऊन पहिले टेक केअर करता. जा जा जा, आपलं तर जाम टेन्शन आहे रे. टेन्शन तर येणारच ना. आजपर्यंत फक्त तोडण्याची कामं केली आहेत, पहिल्यांदाच जोडण्याचं काम करताय. एनिवेज, काही मदत लागली तर सांगा मला, मी करेन. आपणच बघतो जाऊन. आपण पण बघतो.